बारामती नगर परिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांनी बारामती नगर परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केलं होतं। या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, बाणप नगरसेवक व जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। सदर उपोषणाची दखल घेऊन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लेखी पत्र देऊन कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन ठेकेदारांना सदर मागण्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। काही विभागाच्या ठेकेदारांनी तत्काळ सदर मागण्या मान्य देखील केल्या। कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य ती दखल घेतली जाईल असं आश्वासन दिल्यामुळे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सध्या सुरू असलेले साखळी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याची भूमिका घेतली आहे। आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आरोग्य विभागातील कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी सांगितले। कामगारांच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल असं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं। यावेळी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, गट नेते संजय संघवी, विरोधी पक्ष नेत्या आरतीताई शेंडगे गवाळे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अमर धुमाळ, अमोल कावळे, सोमनाथ गजाकस, विशाल हिंगणे उपस्थित होते। जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सहसंघटक ओम शिंदे, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, पदाधिकारी सदस्य संतोष भट, स्वप्नील लोंढे, राहुल सोनवणे, कंत्राटी कामगार उपस्थित होते। कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढत राहणार असं कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले। हे उपोषण चालू होतं कामगारांच्या मागण्यासंदर्भात, त्याची जबाबदारी नगराध्यक्ष यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्याला पहिल्याच दिवशी आश्वासित केलं होतं की तुमच्या मागण्यांवरती मी नक्कीच दखल घेईल आणि मी कामगारांच्याच बाजूने आहे। त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आणि आज आपल्या त्यांनी लेखी पत्र दिलं की तुम्ही उपोषण स्थगित करा। बाकीच्या मागण्या आहेत काय तर त्याच्या पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांची आहे। तर अध्यक्ष आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चेतूनच मार्ग निघत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आंदोलन करायचं सगळ्यांनाच अधिकार दिला। हे करत असताना कुठलेही आपल्या बारामतीच्या स्वच्छतेला घालवून न लावता मागच्या 7-8 दिवसापासून जे एक आदर्श म्हणाले म्हणजे आदर्श उपोषण आहे, पण एक चांगल्या पद्धतीने आपल्या बारामतीची स्वच्छता कुठेही घालवून न लावता त्यांनी उपोषण केलं। त्यांचं सहकार्य कामकाज चालू ठेवलं, तिथं तर उलट जास्तीचंही कामकाज केलं। सर्व आपल्या महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टी कामगारांचा आभार मानतो की तुम्ही नगरपालिकेला यामध्ये सहकार्य केलं। निश्चित आपण काही गोष्टी मान्य केल्या तर काही गोष्टी आम्ही मानल्या की दर आठवड्याला काल आम्ही सर्वच नगरसेवक जे इथं आहोत, काल आम्ही सगळ्या आपल्या घंटागाडीवर ड्रायव्हर, त्याच्याबरोबर आपले मदतनीस, आपले मुकदम, आपले सुपरवायझर आहेत त्यावेळेस जे सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जयंतीनिमित्त बारामती शहरामध्ये आयोजित ही शिवजयंती, भव्य शिवजयंती, अगदी सात्विक अशा पद्धतीची शिवजयंती वारकरी विद्यार्थ्यांच्या या मेळामध्ये दिंडीमध्ये आज खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे। तरी सर्व संयोजक आयोजक मंडळींचे सदस्य आभार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।